सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, व्यावसायिक, वैद्यकीय तसेच करिअर संबंधी अशा विविध वेगवेगळ्या विषयांवर आपल्या सर्वांना मार्गदर्शन व आपल्याशी संवाद साधणार आहे. आजचं आपल्या कार्यशाळेचं हे 6वं पुष्प. आजचा आपला विषय आहे परिस्थितीजन्य ताणतणावातून करिअरच्या दिशा. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी म्हणजेच कार्यशाळेसाठी समुपदेशक सौ नीता सावंत मॅम आपल्याला लाभल्या आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन करता यावं यासाठी करिअर गायडन्सचे शिक्षण घेतले आहे. नीता मॅम अंधेरीतील श्री गोविंद बालमंदिर माध्यमिक विद्यालयात अनेक वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात एक समुपदेशक असावा या शासनाच्या निर्णयामुळे नीता मॅम श्री गोविंद बालमंदिर माध्यमिक विद्यालयात समुपदेशक म्हणूनही कार्य करतात. एवढंच नाही मंडळी, या अनेक उपक्रम सुद्धा राबवतात. दैनंदिन वर्तमानपत्रांवर आधारित त्यांनी 40 पेक्षा जास्त संकलने केली आहेत. त्याचप्रमाणे जुन्या 8वीच्या अभ्यासक्रमातील नाण्यांचा इतिहास हा पाठ अधिक कार्यशीलपणे शिकवता यावा म्हणून केलेल्या नाणी संग्रहातून आज त्यांच्याकडे 350 पेक्षा अधिक नव्या व जुन्या नाण्यांचा संग्रहही आहे. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणं, त्याचप्रमाणे ताण व तणाव यावर समुपदेशनही मॅमनी अनेक वेळा केले आहे. अशी आगळीवेगळी ओळख असणाऱ्या पाहुण्या आज आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्याबद्दल मॅमचं खरंच खूप कौतुक आहे. त्याचप्रमाणे सत्यकाम सामाजिक चळवळीतील या कार्यक्रमात मॅमचे सहर्ष स्वागत आहे. ताणतणाव हे त्या व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असतात. एखादी व्यक्ती त्याकडे कसे पाहते, आव्हान म्हणून की फक्त टेन्शन, तणाव म्हणून, हे जास्त महत्त्वाचं असतं. आता जास्त वेळ न दवडता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मार्गदर्शन म्हणजे काय, आपण याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? बघा, मार्गदर्शन म्हणजे स्वतःचा विकास स्वतः करण्यासाठी स्वतःची समस्या स्वतः सोडवण्याची कुवत निर्माण होण्यास व्यक्तीला मदत करणं म्हणजे मार्गदर्शन. मार्गदर्शनामध्ये फक्त एक मार्ग दाखवला जातो. उदाहरणार्थ समजा आपण रस्त्याने चालतो आणि एखाद्या व्यक्तीने आपल्याला विचारलं की इथून स्टेशन किती दूर आहे, कसं जायचं, तर आपण त्याला सांगतो डावीकडे वळ, उजवीकडे वळ आणि मग स्टेशन येईल. आपण त्याच्याकडून जात नाही स्टेशनला, आपण फक्त मार्गदर्शन करतो, सांगतो त्याला वळणं सांगतो, वाटा सांगतो. तसं मार्गदर्शन म्हणजे त्या व्यक्तीला आपण केलेली मदत ही आपण त्याला मार्ग सांगितलेला आहे, एवढं आपण त्या मार्गदर्शनामध्ये करत असतो. आता पुढचा प्रश्न. आपण मार्गदर्शन म्हणजे काय हे सांगितलं. आता मार्गदर्शनाचे प्रकार कोणते? मार्गदर्शनाचे एकूण 8 प्रकार आहेत. एक म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन, फुरसतीच्या वेळेचं मार्गदर्शन. फुरसतीचा वेळ म्हणजे काय, तर नेहमी आपलं नियमित कामकाज केल्यानंतर जो आपल्याकडे वेळ उरतो त्या वेळेचं मार्गदर्शन. म्हणजे बघा, काही व्यक्तींना स्त्रियांना बोलते, काही हस्तकलेच्या वस्तू आणि करायला आवडतं. समजा एखाद्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेचा उपयोग करून आकाशकंदील बनवणं, दिवे बनवणं किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करणं, एखादं चांगलं मॅरेज ब्युरो चालवणं, अशा तऱ्हेची काही कार्य जी आहेत ती व्यक्ती करत असते आणि ती फुरसतीच्या वेळेत करते. म्हणजे स्वतःच्या नेहमीची घरातली कामं आटोपल्यानंतर तिला जो वेळ मिळतो तो ती अशा तऱ्हेने उपयोगी करते. त्यानंतर आरोग्यविषयक मार्गदर्शन. त्यांची प्रकृती चांगली असते, आरोग्यविषयक मार्गदर्शनाची गरज असते किंवा वैयक्तिक मार्गदर्शन आहे, व्यावसायिक मार्गदर्शन आहे, सामाजिक आणि नैतिक मार्गदर्शन आहे, लैंगिक मार्गदर्शन आहे, जे आता आम्ही 7वी, 8वी, 9वीच्या मुलांना करत असतो. लैंगिक मार्गदर्शन हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि वैवाहिक मार्गदर्शन, असं 8 तऱ्हेचे मार्गदर्शन प्रकार आपल्याला पाहण्यात येतात. व्यवसाय किंवा करिअर आपण जे निवडतो
त्या करिअरवर किंवा त्या व्यवसाय निवडीवर परिणाम करणारे घटक कोणते? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल सायकॉलॉजी या संस्थेने व्यवसाय निवडीवर परिणाम करणारे 7 घटक सांगितले. पहिली म्हणजे बुद्धिमत्ता. आपली जी बुद्धिमत्ता आहे, सर्वसाधारण बुद्धिमत्ता म्हणजे 90 ते 120 ही सर्वसामान्य झाली. 120च्या मुलांची बुद्धिमत्ता असते. ती बुद्धिमत्ता ही अति उच्च दर्जाची बुद्धिमत्ता समजली जाते आणि 90च्या पेक्षा कमी जी असते ती कमी बुद्धिमत्ता समजली जाते आणि मग त्यांना अध्ययन अक्षम असं म्हणतात आणि मग त्यासाठी अनेक उपाय सरकारने आता केलेले आहेत. त्यानंतर अभिरुची म्हणजे आपली आवड. एखादा व्यवसाय निवडायचा असेल, तर आपली बुद्धिमत्ता काय आहे? आपली आवड कशात आहे? आता बघा काही लोकांची बुद्धिमत्ता चांगली असते. डॉक्टर, वकील अशांची जी बुद्धिमत्ता असते ती खूप चांगली समजली जाते, असते समजायची तशी. आता परंतु त्यांची आवड जी असते, बुद्धिमत्ता चांगली आहे, पण आवड नसते त्यांना. उदाहरणार्थ आता बघा काही आपण सिनेसृष्टीतली लोकं बघतोय, नाट्यसृष्टीतली बघतोय, संगीत क्षेत्रातली बघतोय, की जे डॉक्टर आहेत. पण त्यांनी ह्या ललित कला निवडलेल्या आहेत. कारण का त्यांची आवड तशी आहे, त्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे. त्यामुळे ते डॉक्टर झाले उच्च बुद्धिमत्तेने. पण आवडीमुळे ते या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. त्यानंतर शरीरयष्टी. आपली जी आपला जो देह आहे, ती शरीरयष्टी उदाहरणार्थ पोलिसामध्ये जायचं असेल, तर उंची, वजन या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. किंवा संरक्षण दलामध्ये जायचं असेल तर. त्यानंतर अभियोग्यता म्हणजे कौशल्य जी असतात आपली. भाषिक कौशल्य असतात, गणितीय कौशल्य असतात, टेक्निकल असतात. ह्या सगळ्या कौशल्यांचा देखील आपल्या व्यवसाय निवडीवर त्यानंतर मानसिकता आपली, शैक्षणिक उपलब्धता. म्हणजे एखादी व्यक्ती हुशार आहे, बुद्धिमत्ता चांगली आहे, अभियोग्यता चांगली आहे. परंतु शैक्षणिक उपलब्धता तिला त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी जर तेवढा वाव मिळाला नाही, ग्रामीण भाग आहे, दुर्गम भाग आहे, तर अशा वेळी त्या बुद्धिमत्तेचा तेवढा उपयोग होत नाही. किंवा आणि प्राप्त परिस्थिती. प्राप्त परिस्थिती कशी आहे? त्या प्राप्त परिस्थितीचा देखील आपल्या व्यवसाय निवडीवर परिणाम होत असतो. पण हे ताणतणाव येऊ नयेत किंवा ते कमी करायचे असतील तर त्यासाठी काय उपाय आहेत? हां, आता ताणतणाव कमी करायचा असेल तर योग्य आहाराची सवय लावावी. पौष्टिक आहार पाहिजे. नको ते पदार्थ चायनीज आणि खाऊ नये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये किंवा रोजची विश्रांती आणि दैनंदिन काम याचं नियोजन करावं. मग ताणतणाव येत नाही. किंवा नियमित व्यायाम, योगासनं, ध्यानधारणा याकडे लक्ष द्यावं. योग्य अभ्यास कौशल्य म्हणजे वाचन, मनन, चिंतन, लेखन याचा सराव करायला पाहिजे रोज. सकारात्मक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे आपला असलाच पाहिजे आणि प्रत्येक घटनेचा योग्य अर्थ लावायला शिकायला पाहिजे. की एखादी घटना झाली की निगेटिव्ह त्याचा विचार न करता ती पॉझिटिव्ह कशी आहे याचा विचार आपण केला पाहिजे. त्यानंतर घरातली जे नातेवाईक आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, काका, मामा, बाकीचे नातेवाईक या सगळ्यांशी सुसंवाद आपला असला पाहिजे आणि समजा काही गरज भासली तज्ञ मार्गदर्शनाचं मार्गदर्शनही आपण घेतलं पाहिजे. तसं संगीत, कला यांचा देखील आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. तिथे देखील आपलं मन रमलं पाहिजे. आपण एखादा छंद आपला असेल, तर तो छंद पूर्ण करावा. म्हणजे छंदामध्ये मन रमतं आणि ताणतणाव थोडे दूर जातात आणि आपलं ध्येय अगोदर निश्चित केलं पाहिजे, की माझं ध्येय काय आहे? आणि मग ते ध्येय एकदा निश्चित झालं, की ताणतणाव आपले थोडे कमी होतात. समायोजन म्हणजे काय? आपण याबद्दल प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? समायोजन म्हणजे व्यवहारात जमवून घेणे, ॲडजस्टमेंट ज्याला म्हणतो आपण. तडजोड करणे, समजून-उमजून वागणे, मिळतं-जुळतं घेणं, याला समायोजन असं म्हणतात. स्वतःच्या गरजा आणि गरजांचे समाधान करणारी परिस्थिती यांमध्ये संतुलन राखण्यासाठी व्यक्ती जी प्रक्रिया करते, तिला त्या प्रक्रियेला समायोजन असं म्हणतात. ॲडजस्टमेंट समजून-उमजून वागणं म्हणजे समायोजन. की एखादी घटना घडल्यानंतर आपण रिॲक्ट होताना समतोलपणे रिॲक्ट करणं, ती घटना समजून घेणं, त्याचा साकल्याने विचार करणं. कारण काय होतं दुसऱ्यांना परदुःख शीतलम असं म्हणतात आपण, की आपल्याला त्याची एवढी त्याची आस लागत नाही आणि
त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. तर असं न करता आपण साकल्याने त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. एखादी व्यक्ती जर भावनिक असेल किंवा त्या व्यक्तीच्या जरा मनाविरुद्ध झालं तर लगेच ती डिप्रेस होत असेल, तिला नैराश्य येत असेल किंवा ती छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात शेवटपर्यंत धरून ठेवत असेल, तर अशा व्यक्तीशी आपण कसं वागलं पाहिजे किंवा कसं वागू नये? हां, काही व्यक्तींना ना पटकन नैराश्य येतं, डिप्रेशन येतं. तर अशा वेळी ना काही महत्त्वाचे निर्णय किंवा अगदी अचानक घेऊ नये. त्यांना त्यासाठी थोडा अवधी द्यावा. थोडं सांगताना देखील अशा व्यक्तीला काही महत्त्वाचं काही सांगायचं असेल, तर अचानक सांगायचं नाही त्या व्यक्तीला. थोडा अवधी देऊन त्यांना त्यांचा मूड बघून अशा गोष्टी जर सांगितल्या, तर त्या व्यक्ती थोड्या डिप्रेशनमधून सावरू शकतात. तर काही वेळा असं होतं, की छोट्या-छोट्या गोष्टी देखील मनाला लावून घेण्याची खूप व्यक्तीची सवय असते आणि त्यामुळे होतं काय, की ती व्यक्ती तर दुःखी होतेच, पण आजूबाजूचे जे नातेवाईक असतात, त्यांना देखील त्याचा त्रास होतो आणि म्हणून अशा वेळी आपणही धीराने घेत पूर्वीच्या काळी जर म्हणायचं ना, धीराने घ्या, संयमाने घ्या. हे जे पूर्वीची जी काही वाक्य आहेत ना, ती आपणही आत्ता म्हणजे आता कसं आहे इन्स्टंट जग आहे ना, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी पटापट आज आत्ता ताबडतोब होत असतात. तर तसं होऊ शकत नाही आणि म्हणून काही गोष्टी समजूतदारपणे, शांत चित्ताने घेतल्या, तर त्या चांगल्याच. नेहमी पण चांगल्या. केवळ त्याच व्यक्तीच्या बाबतीत नाही, सगळ्यांचं आता वैयक्तिक ताणतणावाचं मापन जे असतं ते ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं वेगवेगळं असतं का? नाही, ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं ताणतणावाचं मापन नाही करता येणार. पण आपण असं म्हणू, की आता समजा शहरी भागामधले ताणतणाव म्हणजे काय? तर आपण शहरामध्ये राहतो आणि मेट्रोपॉलिटन शहरामध्ये आपण राहतो आणि त्यामुळे वाहतुकीचे प्रश्न आपल्याकडे आहेत, बरोबर? त्यामुळे ताणतणाव येतात किंवा वेळेचं नियोजन आहे, त्यामुळे ताणतणाव येतात किंवा इथे स्पर्धा जास्त आहे. शहरामध्ये स्पर्धा जास्त असते, त्यामुळे ताणतणाव येतो. आता ग्रामीण ताणतणाव म्हणाल तर आता निसर्गामुळे ताणतणाव विद्यार्थ्यांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये येऊ शकतात, की पाऊस पडला नाही, तर आपल्याला एवढा फरक पडत नाहीये, की आपण विचार करतो, की आम्हाला जे 4 तास पाणी येतं ते 2 तास येतं. हा एक झाला. परंतु ग्रामीण भागामध्ये पूर्ण जीवन हे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे तिकडचे ताणतणाव हे ग्रामीण भागातले थोडे वेगळे जाणवतील आणि शहरी भागातले वेगळे. पण मापन असं करता येत नाही. थोडे बहुत सगळीकडे असतात आणि थोडा ताण असतो ना, हलकासा ताण, तो देखील हवाच असतो हां जीवनाला. असं नाही की ताणतणाव आहे म्हणून जीवन संपलं, असं नाही. तर आपल्याला परीक्षा द्यायची आहे म्हटल्यावर आपण अभ्यास करतो. त्या ताणाखाली असतो. पण तो ताण चांगल्यासाठी असतो, की आपण अभ्यास करतो, नवीन काहीतरी शिकतो. त्यामुळे आपल्या जीवनाला एक वळण लागतं, शिस्त येते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या देखील आवश्यक आहेत. कमी करण्यासाठी बऱ्याचदा समुपदेशन केलं जातं, त्याला आपण काउन्सिलिंग असं म्हणतो. तर समुपदेशन म्हणजे काय? आपण आपल्या दृष्टिकोनातून काय सांगाल? समुपदेशन म्हणजे 2 व्यक्तींमध्ये झालेला संवाद. शॉर्टमध्ये सांगायचं तर. समुपदेशन प्रक्रियेमध्ये परस्परांनी आपल्या मतांचं आदान-प्रदान करायचं असतं. म्हणजे आता समुपदेशकाकडे एखादा विद्यार्थी आला, व्यक्ती आली, तर त्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या आवडी-निवडी काय आहेत? तिच्या समस्या काय आहेत? त्या समस्येवर उपाय काय आहे? तिचा आणि स्वभाव का कसा मला आहे? ना प्रॉब्लेम आणि होतोय या खूप खरंच. सगळ्यांचा विचार सोड करून तुम्ही जो मला ना निर्णय होतो, सोड नाही. त्याला समुपदेशन असं असं का म्हणतात. करते का माझा त्यामध्ये लॅपटॉप ऑलरेडी दोन्ही खराब व्यक्ती म्हणजे झाला यार. समुपदेशक, काउन्सिलर आणि त्याच्याकडे आलेली जी व्यक्ती असेल ती समस्या, याच्या सगळ्याची उकल ही प्रथम झाली पाहिजे. जर माझा व्यवस्थित लॅपटॉप उकल ऑलरेडी झाली, खराब झालाय. त्याची फालतू बिल समस्या भरू समजली, नकोस. की मग त्यावर उपाययोजना आपण तर व्यवस्थित चालू करू पण होत शकतो. नाही. आणि म्हणून समुपदेशकाकडे जाताना त्या व्यक्तीने आपण आपल्याला जे काही समस्या जी आहे, ती स्पष्ट शब्दात आणि व्यवस्थितपणे मांडणं ही फार महत्त्वाची बाजू आहे. ज्या व्यक्तीला समुपदेशन करायचं आहे, त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या आजूबाजूला ज्या काही व्यक्ती असतील, त्या व्यक्तींची त्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट असते? हां, समुपदेशन ज्यांना करायचं आहे, तर
ती व्यक्ती समस्याप्रधान असते, बरोबर? परंतु बाजूच्या आजूबाजूच्या व्यक्तीला तिचे नातेवाईक असतील, आई-वडील असतील, भावंड असतील, तर ती लोकं नॉर्मल असतात. त्यांना काही तशी समस्या नसते काय. मग अशा वेळी त्या व्यक्तीला सपोर्ट सिस्टमचं काम, आधाराचं काम या बाकीच्या व्यक्तींनी केलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वी नातेवाईक किंवा आपले सगळे सोयरे ह्या व्यक्ती का महत्त्वाच्या होत्या? कारण त्यातून एक सपोर्ट सिस्टम त्यांना मिळत होती. एकत्र कुटुंब पद्धती का होती? तर या एकत्र कुटुंब पद्धतीतून आपल्याला मोठ्या माणसांशी कसं वागायचं, लहान मुलांशी कसं वागायचं, आपल्या बरोबरच्या व्यक्तींशी कसं वागायचं, या गोष्टी समजत होत्या आणि त्या तऱ्हेने वागणं तेव्हा होत होतं. आणि म्हणून एकत्र कुटुंब पद्धती तेव्हा खूप चांगलं उदाहरण होतं आणि घरातल्या घरात समुपदेशन होत होतं. की घरामध्ये मोठी काकी असेल, मामी असेल, आजी असेल, हं, तर या सगळ्या व्यक्ती त्या व्यक्तीला समजून घेत होत्या, की त्याचा स्वभाव कसा आहे. ह्या गोष्टी समजून-उमजून केल्या जात होत्या आणि त्याचा उपयोग त्या कुटुंब, एकत्र कुटुंब राखण्यासाठी किंवा जॉइंट फॅमिली जी आहे, ती एकत्र राहण्यासाठी त्याचा उपयोग खूप चालू होतो. अ, कसं असतं आता अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवत असतो आणि अनेक विद्यार्थ्यांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात, समस्या असतात. काही त्या वैयक्तिक त्यांच्या पातळीवर असतात, काही सामाजिक पातळीवर असतात, काही आर्थिक पातळीवर असतात. एक उदाहरण देते, की 10वी वर्गाला मी मराठी शिकवत होते आणि शिकवताना नेहमी असा वर्गावर नजर फिरवायची सवय असते शिक्षकाला. असं 4थ्या बेंचवर बसलेली जी मुलगी होती, तिचं नाव गीता मोरे. तर ती मुलगी पुस्तकाकडे बघत नव्हती, खाली बघत होती, खाली. मी विचार करते, मी पुस्तक शिकवते, पुस्तक समोर आहे आणि ही व्यक्ती ही पुस्तकात न बघता खाली का बघते? मग तिला वर्गात मी धडा शिकवला आणि तिच्या बेंचकडे मी गेले आणि तिला म्हटलं, "काय गं गीता?" म्हटलं, "तू खाली बघून काय काय पडलेलं होतं का? काही शोधत होतीस का?" तर तिने असं वर केलं जेव्हा चेहरा, तर मला दिसलं की तिचा डोळा जो आहे तो रक्ताळलेला आहे. रक्त फक्त ठिपकायचं बाकी होतं आणि पूर्ण डोळा रक्ताळलेला होता. तर मी तिला विचारलं, की "काय झालं?" तर तिने सांगितलं, की "मॅडम सुट्टीमध्ये काहीतरी एक छोटासा कण माझ्या डोळ्यामध्ये गेला. मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं, बघितलं आणि त्यांनी औषधं दिली. औषधं दिली, पण ते काही बरं होत नाहीये. आई म्हणाली, की "पगार झाल्यावर तुला मी चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईन." आता ही आर्थिक समस्या झाली त्यांची. मग मी आमच्या मुख्याध्यापकांना म्हणाले, की असं-असं आहे. आपणच काहीतरी प्रयत्न करूया. आता हिची आई पैसे गोळा करणार, नंतर डॉक्टरकडे पाठवण्यापेक्षा आपणच काहीतरी हे केलं बरं. मग त्यांनी त्या संस्थेच्या लोकांना सांगितलं आमच्या आणि आमच्याकडे तेव्हा काचरेकर म्हणून एक खूप चांगले संस्थेचे सदस्य होते आणि एक चांगलं एक तुम्हाला सांगते काही शाळा जी चालते ना, ती टीमवर्क आहे. म्हणजे एक माझ्यामुळे किंवा एकाच व्यक्तीमुळे ती चालत नाही. तर सगळे संस्था, शिक्षक, प्यून, बाकीचे लोकं, पालक वर्ग आमचा आणि आमचे विद्यार्थी सगळेच तेवढे महत्वाचे. मग त्यांनी ते काचरेकरांच्या कानावर घातलं, की असं-असं आहे. मग काचरेकरांनी पुढे-पुढे चौकशी केली आणि मग त्यांना लक्षात आलं, की त्या मुलीच्या डोळ्यामध्ये चांगल्या एवढा एक पत्र्याचा तुकडा गेलेला आणि त्यामुळे तो आतमध्ये जाऊन तो डोळा बाद झाला असता. परंतु नशिबाने काजरेकरांनी सांगितलेल्या डॉक्टरनी फ्रीमध्ये ₹1 पण घेतला नाही. फ्रीमध्ये तिचं डोळ्याचं ऑपरेशन केलं, तो तुकडा काढला आणि ही क्रिया ना सगळ्या ह्या सिच्युएशन अवघ्या 10 दिवसात झाली. तुकडा तो काढला, तिला 8 दिवस घरी ठेवलं. 8 दिवस शाळेत ती आली नाही. मग 10व्या दिवशी ती शाळेत 11व्या दिवशी ती आली शाळेमध्ये व्यवस्थित आली आणि तिचा डोळा बाद होण्यापासून वाचला. आता एक लक्षात घ्या, एक स्त्री आहे, मुलगी आहे आणि त्यामध्ये ती गरीब घराण्यातली आहे. सेप्टिक झालं असतं, काय झालं असतं, पुन्हा त्यातून अनेक विपदं झाली असती. परंतु एक वेळच्या वेळी औषधोपचार मिळाला. वेळच्या वेळी त्यांनी मदत केली आणि त्यामुळे ती आता चांगलं आयुष्य जगते. म्हणजे ह्या ज्या हे आहेत ना, की या सगळ्या समुपदेशन, मार्गदर्शन हे सगळ्या क्रिया ह्या एकाच वेळी आमच्याकडून अशा सगळ्या शिक्षकांकडून माझ्यासोबत असतात. तर अशा होत असतात आणि त्यामुळे अनेक व्यक्तींना किंवा अनेक विद्यार्थ्यांना त्यातून सफलता मिळत असते. ग्रामीण भाग हा
ग्रामीण भाग हा शेतीप्रधान आहे. तेव्हा ग्रामीण भागामध्ये शेतीविषयक करिअरच्या संधी काय असू शकतात? आणि सध्याची ही जी काही परिस्थिती आहे, म्हणजे कोविड नंतर शेतीविषयक करिअरकडे कसं पाहिलं जाईल? आता एक लक्षात घ्यायचं, की अख्खं जग थांबलेलं आहे. समय काय आहे तर थमसा काय आहे असं सांगतात. पण 2 प्रभावी व्यवसाय सुरू आहेत. एक म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे सैनिक. दोघेही एक आपल्या शेतामध्ये राबतो आहे आणि दुसरा सीमेवर राबतो आहे. दोघेही तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि आपल्या लक्षात येईल, की आपला भारत हा कृषीप्रधान अनेक शेतीविषयक संधी आपल्याला आहेत. बी-एससी ॲग्री, फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर ह्या तर संधी आहेच. त्याशिवाय पशुवैद्यकीय सेवा आहे. शिवाय थोडे छोटे-मोठे कोर्सेस आहेत, की त्यामध्ये वराह पालन आहे, कुक्कुटपालन आहे, मधुमक्षिका पालन आहे. हे छोटे-मोठे उद्योग किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत अनेक गोष्टी ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. आता आपल्याकडे माती परीक्षण आलेलं आहे, की आपल्या पिकामध्ये किंवा आपण ज्या मातीमध्ये शेती करतो आहे, तर ती माती नक्की आपल्या कोणत्या पिकासाठी योग्य आहे. अशा तऱ्हेचे अनेक छोटे-मोठे कोर्सेस आता ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. शिवाय यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीसाठी देखील या परीक्षांचा उपयोग त्यामध्ये वनपाल म्हणा किंवा बाकीच्या ज्या सेवा आहेत ग्रामीण भागामध्ये दिल्या जाणाऱ्या, त्या सेवा या एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीतर्फे राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारने करिअर गायडन्सची विषयी काय योजना आखल्या आहेत किंवा विद्यार्थ्यांना विविध करिअर संबंधी माहिती मिळावी यासाठी त्यांनी काय केलं आहे? एक सांगायला आनंद वाटेल, की या कोरोना काळामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था मुंबई यांच्यातर्फे 430 काउन्सिलर आम्ही आहोत आणि अख्ख्या महाराष्ट्राभर पसरलेलो आहे. त्यातले 81 काउन्सिलर मुंबईचे आहेत आपल्या. हं, पूर्ण मुंबईचे 81 काउन्सिलर आणि एक चांगलं काम केलं, की ज्या मुलांना करियर गाईडन्सची आवश्यकता होती. कोरोना काळामध्ये त्यांना काही प्रश्न होते. तर त्यासाठी आम्ही या सगळ्या 430 काउन्सिलरचे नंबर हे दिले गेलेले होते. वृत्तपत्रामधून, टीव्हीमधून, WhatsAppमधून अशा तऱ्हेने ते दिले गेले आणि ते सगळ्यांना पोहोचले आणि मला नागपूर, नाशिक या ठिकाणी फोन आले. काही विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या होत्या, वैयक्तिक समस्या होत्या आणि अशा वेळी त्यांना धीर देण्याचं, त्यांना पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम सकारात्मक, की ही परिस्थिती बदलणार आहे. थोडा धीर धरा, थोडं पेशन्स बाळगा. अशा तऱ्हेने ह्या काउन्सिलिंगमुळे काही विद्यार्थी आमच्याशी जोडले गेले आणि आम्हाला त्यांचे ग्रामीण भागातले प्रश्न देखील कळले आणि व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था या संस्थेतर्फे हे सगळं काम केलं गेलं आणि त्यामुळे खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम या विद्यार्थ्यांवर आम्हाला दिसला. व्यवसाय आणि करिअर आपण निवडतो, त्याचं नियोजन हे आलंच, तेव्हा त्याचं नियोजन हे कसं करावं आणि त्या नियोजनाचं महत्त्व काय? कोणत्याही गोष्टीचं नियोजन केलं ना, की ती गोष्ट लवकर साध्य करता येते. आणि म्हणून स्वतःच्या ज्या व्यवसायात आपण जाणार आहोत, त्याच्यासाठी आपली स्वतःची उपजत गुण मी विद्यार्थ्यांना अजून एक एक्सरसाइज देते. दुसरी एक्सरसाइज अशी असते, की तुमचे गुण आणि तुमचे दोष नोंदवा. मुलं म्हणतात, "आम्हाला खेळायला आवडतं." तर खेळायला आवडतं हे करिअर कोणाचं होऊ शकतं, की जे खेळ खेळताना त्यासाठी मेहनत घेतात. मेहनत घेणं पण तेवढंच आवश्यक आहे आणि ती मेहनत कशी घेतली जाते हे फार महत्त्वाचं आहे. काहींना उन्हात गेलं की कसं तरी व्हायला लागतं. खेळ आवडतो, पण उन्हात गेल्यानंतर कसं तरी होतं, त्रास होतो. मग ते करिअर होऊ शकत नाही. आणि म्हणून आपली स्वतःची उपजत गुण, आपली बुद्धिमत्ता, आपली समायोजन क्षमता या गोष्टींचा आपण विचार करून करिअर प्लॅनिंग केलं पाहिजे. व्यवसाय मार्गदर्शनाचे स्रोत कोणते? ते कुठे आणि कसं उपलब्ध होतं? आता बघ व्यवसाय मार्गदर्शन स्रोत म्हणजे कुठून उपलब्ध होतं? कुठून मिळतं व्यवसाय मार्गदर्शन? तर व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडून ते मिळू शकतं. आता आपल्याकडे एक महत्त्वाचं सांगते. व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था ही मेट्रो टॉकीज जी आहे मुंबईत, तर त्या मेट्रो टॉकीजच्या समोर
म्हणजे मनोरंजनाकडे पाठ केली, की ज्ञानाचे दरवाजे आपले उघडतात. अशी ही व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था. तर तिथे माहिती कक्ष आहे. त्या माहिती कक्षातून आपल्याला ही सगळी व्यावसायिक माहिती मिळू शकते. शिवाय व्यवसाय विज्ञ शिक्षक किंवा शिक्षक समुपदेशक, त्यानंतर जाहिरात कात्रणं, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती जाहिरातींमधून प्रसिद्ध होते. मी तर असं सांगते विद्यार्थ्यांना 9वीचं पहिलं लेक्चर माझं असं असतं, की तुम्हाला जो पेपर येतो, त्या पेपरमध्ये जी काही कात्रणं मिळतील, त्याचं संकलन करायचं आणि तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे, ज्यामध्ये तुम्हाला करियर करावसं वाटतंय, ते करियर त्या कात्रणामधून वेगळं काढायचं. ही तुमची कात्रणं झाली, की तुम्हाला ज्यामध्ये करियर करायचं आहे, त्याची माहिती यामध्ये असणार. मग समजा त्यामध्ये तुम्ही 4 कात्रणं गोळा केली. ही कात्रणं तुम्हाला उपयोगी नसतील, तर एखाद्याला दुसऱ्याला त्यामध्ये करियर करायचं आहे, तर त्याला ती देऊन टाका. मग अशा तऱ्हेने आपण ते कात्रणाचा उपयोग करू शकतो. व्यवसाय विषयक लेख जे आहेत, ते देखील तेवढेच महत्त्वाचे. प्रसार माध्यमांवर म्हणजे वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यातून किंवा जीवन शिक्षण नावाचं मासिक आहे. शिक्षण संक्रमण आहे. लोकराज्य नावाचं मासिक आहे. शिवाय व्यावसायिक भेटी आहेत. प्रत्यक्ष त्या इन्स्टिट्यूटला भेट द्या. त्यानंतर विषय तज्ञांची व्याख्यानं, त्यानंतर स्वयंसेवी संस्था, म्हणजे लायन्स क्लब सारखी स्वयंसेवी संस्था आहे, की जे वेगवेगळ्या तऱ्हेचे लेक्चर्स आयोजित करतात. आणि दुसरं म्हणजे आपल्या शासनाने आपल्याकडे चर्नी रोड स्टेशनला लागूनच गव्हर्नमेंट प्रेस आहे. त्या गव्हर्नमेंट प्रेसमध्ये मॅन्युअल ऑफ करियर गायडन्स नावाचं पुस्तक प्रसिद्ध होतं आणि त्याची किंमत आहे ₹139. म्हणजे आपण एरवी एस-एस-सी मुलगा पास झाला, की त्याला ₹1000 बक्षीस म्हणून देतो. तर त्या ₹1000 बरोबरच हे ₹139 करियर मॅन्युअल ऑफ करियर गाईडन्स नावाचं पुस्तक तुम्ही त्याला भेट म्हणून द्या. ते आयुष्यभर त्याच्याकडे राहील आणि त्याचा उपयोग होईल. जवळपास 18,000 व्यवसाय त्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे 700-800 पानाचं ते पुस्तक आहे. खूप छान. शिवाय आत्ता आपल्या गव्हर्नमेंटने www.mahacarier.com नावाचं करियर पोर्टल लॉन्च केलेलं आहे आणि याचा उपयोग ह्या आत्ताच म्हणजे 4 मेला ते झालेलं आहे आणि त्यामुळे अ, त्याचा उपयोग आता ह्या मुलांना म्हणजे आता गव्हर्नमेंटने असं सांगितलेलं आहे, आजच आमची याची मीटिंगही झाली 1 ते 2 मिनिटामध्ये. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं, की स्टुडंट आयडी असतो प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेला. 19 नंबर असतात त्याचे आणि तो स्टुडंट आयडी शाळेकडून घ्यायचा, शाळेकडे असतो आणि तो स्टुडंट आयडी त्यामध्ये टाकायचा आणि पासवर्ड त्यांनी 1, 2, 3, 4, 5, 6 असं ठेवलेलं आहे. तो टाकला, की जवळ-जवळ 550 करिअरची माहिती त्यामध्ये आपल्याला उपलब्ध होते. केवळ आपल्याच देशातल्या नाही, तर परदेशातल्या अनेक युनिव्हर्सिटीची माहिती त्यामध्ये आपल्याला उपलब्ध झालेली दिसून येते. मग हे देखील आपल्याला एक व्यवसाय मार्गदर्शनाचा स्रोत अतिशय सुंदर, छान आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल असं फक्त त्यांच्याकडे स्टुडंट आयडी असायला हवा आणि तो त्यांनी शाळेकडून मागून घ्यायचा आहे. स्वभाव ओळखावा, बुद्धिमत्ता ओळखावी, समायोजन क्षमता ओळखावी आणि त्यानुसार आपल्या अपेक्षा ठेवाव्या. आता समजा सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा असेल आणि तू डिग्री इंजिनिअर होच, असं म्हणून चालणार नाही. मग त्याला आय-टी-आयचा कोर्स द्या, डिप्लोमा इंजिनिअरिंग करायला लावा. तिथपर्यंत ठीक आहे. पण खूप आपण अपेक्षा ठेवल्या, की तो अपेक्षाभंग होतो आणि मग डिप्रेशन येतं. ते डिप्रेशन आलं, की मग ते घरादाराला ते व्यापतं. त्यापेक्षा इट इज बेटर, की आपण जे आहे वस्तुस्थितीचा स्वीकार. एका वाक्यात सांगायचं तर. आपल्या वस्तुस्थितीचा आपण स्वीकार केला, की आपण आनंदी राहतो. हेमलता गावित असं विचारत आहेत, की ताणतणावामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो का? आणि जर होत असेल, तर त्यातून कसं बाहेर पडावं? गावित मॅडमने हा प्रश्न खूप सुंदर विचारला. अ, ताणतणावाचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतोच. मानसिक आणि शारीरिक परिणाम होतात. दोन्ही तऱ्हेचे असतात ते ताणतणावाचे परिणाम आणि त्यामुळे व्यक्ती अजून ताणामध्ये जाते. जेवढं तुम्ही ताण जास्त घेणार, तेवढं तुम्ही अजून डिप्रेशनमध्ये जाणार आणि त्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी
आपले जे छंद आहेत, ते छंद जोपासा. आपल्या मित्र-मैत्रिणींशी बोला. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. चांगली पुस्तकं वाचा आणि दुसरं निगेटिव्ह माणसांच्या सहवासात राहू नका. हा मी त्याला एक सांगेन, की आपण जर निगेटिव्ह माणसाच्या सहवासात राहिलो, की तसंच निगेटिव्ह आपण बोलायला लागतो, वागायला लागतो. त्यापेक्षा आपण नेहमी चांगल्या, आनंदी माणसांच्या सहवासात राहावं. आपल्या पाडगावकरांनी सांगितलेलं आहे ना, की अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येतं, अर्धा पेला सरला आहे असंही म्हणता येतं. आपण कसं जगायचं ते आपणच आपलं ठरवायचं असतं, की जी गोष्ट नाहीये त्याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जी गोष्ट आहे त्याचा चांगला विचार करून सुखी होणं जास्त बरं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीतरी आहे ना, ते छान आहे, चांगलं आहे. त्याचा विचार करा. सदस्य पार्थ डोंगरे असं म्हणत आहेत की करिअर करताना आपल्याच्या घडीला केवळ शाळेच्या पाठ्यपुस्तकातून केलेला अभ्यास हा पुरेसा पडत नाही. त्याला निरीक्षण, चिंतन आणि प्रत्यक्ष कामाची जोड असावी लागते. तरच व्यक्तीचं काम वेगळं आणि प्रभावी ठरू शकतं. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय वयात कुठली पूर्वतयारी करायला हवी? मुख्य म्हणजे शालेय वय हे जे असतं ते जडणघडणीचं वय असतं. अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. या उपक्रमशील शाळांमधून जे विद्यार्थी येतात, ते नेहमीच पुढे देखील जीवनामध्ये उपक्रमशील राहतात. अनेक गोष्टी ते शिकतात आणि त्या शिकण्यातून त्या वयामध्ये शिकलेल्या गोष्टी पुढे तुम्हाला एक करिअर म्हणूनही उपयोगात येतात किंवा तुमचं जीवन आनंदी करण्यासाठी देखील त्याचा चांगला उपयोग होतो. आणि म्हणून त्या शाळेमध्ये असताना जरी नंबर आला नाही, तरी सुद्धा चालेल. परंतु आपण त्या भाग घेतला पाहिजे. आत्मपरीक्षण त्यातून आपलं निर्माण होतं. आपण चांगल्या गोष्टी शिकतो आणि त्याचा उपयोग आपल्या पुढच्या आयुष्यासाठी होऊ शकतो. गीता वाघमारे यांनी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला, जो एमपीएससी युपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने येतो. एमपीएससी युपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांना प्रत्येक 3 दिवसांनी तणावग्रस्त असल्यासारखं वाटतं. तर तेव्हा त्यांनी त्यांच्या ताणाचं व्यवस्थापन कसं करावं? हां. एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी या 2 महत्त्वाच्या परीक्षा की गव्हर्नमेंटमध्ये लागण्यासाठी सरकारमध्ये सरकारी नोकरी ज्यांचं एम आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. मुख्य म्हणजे 8वी पासूनची जी पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं आहेत आणि आपला रोजचं वर्तमानपत्र याचा अभ्यास फार यू-पी-एस-सीसाठी, एम-पी-एस-सीसाठी आवश्यक आहे. आणि ताण घेण्यापेक्षा त्याचा अभ्यास कंटिन्यू ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सतत वाचन आणि आता बघा आता हा कोरोना आहे. त्या कोरोनावर आधारित प्रश्न किंवा निबंध लेखन हे त्यावर येण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी आता त्या कोरोनाच्या ज्या बातम्या आहेत महत्त्वाच्या बातम्या, त्या जर कटिंग पेस्टिंग करून ठेवल्या एका वहीमध्ये, तर त्याचा उपयोग त्यांना यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीसाठी होऊ शकेल. आणि सांगायला आनंद वाटतो, की आपलं भारत सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीसाठी मार्गदर्शन केंद्र ब्रिटिश स्टेशनच्या समोर जी खाऊ गल्ली आहे, त्याच्या पाठीमागे आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथे राहता येत नाही, तर आपलं घर मुंबईत आहे. परंतु जी मुलं गावाहून आणि येतात, तर त्यांना राहण्याची सोय तिथे केली जाते. त्यांची परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये पास झालं, तर महिना ₹2000 स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी दिली जाते आणि तिथे राहण्याची सोय केली जाते आणि वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं हं, तर त्या वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं तिथे ठेवलेली असतात. तर ती ऐकणं, त्यावर विचार करणं, त्यावर डिस्कशन करणं, या सगळ्या प्रक्रिया तिथे चालू असतात आणि ते एक वेगळं अभ्यासपूर्ण असं वातावरण अ, आपल्याला तिथे पाहायला मिळतं. त्यामुळे आता इथून पुढची सूत्र मी सत्यकामचे संस्थापक मिहीर जाधव यांच्याकडे सुपूर्द करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. खरं तर काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा काही नेटवर्क कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला. त्याबद्दल सत्यकामच्या वतीने मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर मॅम परिस्थितीजन्य ताणतणावातून एका करिअरच्या दिशेने आपण जेव्हा वाटचाल करतो,
याबद्दल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण, मार्गदर्शन आणि समुपदेशन केलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे. इतकंच नाही तर आपल्यासारखे अनेक जवळ-जवळ एक 430 समुपदेशक जे हो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो. समुपदेशन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि त्याबद्दल आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सर्व समुपदेशकांचं कौतुक करतो आणि आभारसुद्धा व्यक्त करतो. त्याचबरोबरीने मॅम मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. गोष्ट म्हणण्यापेक्षा काही मुद्दे तुम्हाला सांगावेसे वाटतात, की तुम्ही संपूर्ण या 1 दीड तासाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं. सुरुवातीला मी काही दिव्यांग पालकांच्या आणि दिव्यांग मुलांसाठी काही मुंबईतील नावाजलेल्या हो. हॉस्पिटल्सची नावं सांगितली. बरोबर आहे. तर आपण आशा करूया की आपल्या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या काही दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आहेत. त्यांना ते नक्कीच उपयोगी पडतील. त्याचबरोबरीने तुम्ही समायोजन कसं करा, समायोजन म्हणजे काय? हे खूप सरळ आणि साध्या भाषेमध्ये सगळ्यांना समजून सांगा. कारण का समायोजन, मार्गदर्शन आणि समुपदेशन यातील विद्यार्थ्यांचं गोंधळ हा या तुमच्या पूर्ण भाषणाच्या आणि संवाद स्वरूपात सगळ्यांपर्यंत एकदम अगदी प्रकट स्वरूपामध्ये मांडला गेला विषय हा. त्याचबरोबर तुम्ही शाळेतील एका विद्यार्थिनीचं उदाहरण दिलं होतं. तर तेव्हा खूप सुटला होता. बरोबर. तर आपल्यासारखे समाजसेवी शिक्षक आणि आपल्यासारखे समाजसेवी शाळा यांची वर्तमानात आणि भविष्यात खरं म्हणजे खूप गरज आहे, की आम्हा सर्व सामाजिक चळवळीला जो विषय अगदी जवळचा आहे तो म्हणजे समाजसेवा. त्यामुळे आपल्यासारखे समाजसेवी शिक्षक आणि शाळा यांची वर्तमानात आणि भविष्यात नक्कीच गरज आहे. तर मी आशा करू की आपल्या मार्फत सुद्धा समाजसेवी शिक्षिका अनेक घडत जाव्या. आपल्या सहवासातून अनेक सहाय्यक आपले जे शिक्षक मंडळी असतील किंवा समुपदेशक मंडळी असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा या समाजसेवेचं बीज रुजावं अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्या सगळ्यांसाठी त्याहून सर्व विद्यार्थी वर्गासाठी तुम्ही वेळ दिलात. त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. आणि त्याचबरोबरीने आपला कार्यक्रम इथे संपन्न होत आहे असं मी जाहीर करतो. पुनश्च सत्यकाम धन्यवाद. हां, सत्यकाम बोला, बोला. बोला, संस्थेला बोला. फार छान यश मिळू दे. असेच उत्तरोत्तर छान-छान कार्यक्रम तुमच्याकडून घेतले जाऊ देत. तुमच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या शाळेतर्फे, शिक्षकांतर्फे, संस्थेतर्फे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद.